नमस्कार मंडळी. 64 कला ज्यासाठी निर्माण झाल्यात तो निर्मळ आनंद तुमच्या चेहऱ्यावर फुलवण्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचे जहागीरदार पर्व दुसरे. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कॉमेडीची ही फाईट जिंकून प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत होण्यासाठी आतुर असलेल्या आपल्या दोन्ही गावच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबर स्वागत करूया मंचावरच्या पंचेसना धडाकेबाज दाद देणाऱ्या आपल्या सरपंचांचं, अर्थात दिलखुलास दिलदार महेश कोठारे सर. मंडळी, आपल्या हास्य जत्रेच्या प्रथेप्रमाणे ह्या आठवड्याला सुद्धा एक थीम असणार आहे आणि ती आहे कला, कलाकार आणि प्रेक्षक. मंडळी, कलाकार जसे वर्सटाईल असतात तसेच प्रेक्षक सुद्धा खूप तऱ्हेवाईक असतात. असंच एक फॅन कपल भेटलंय आपल्या कॉमेडीच्या नभांगणातील सदा गडबडीत लुकलुकणाऱ्या ताऱ्याला, अर्थात अंशुमन विचारेला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कॉमेडीचा हुकमे एक्का अंशुमन विचारे आणि हास्य जत्रेच्या मैदानातली सुपर फास्ट जोडी पृथ्वी प्रताप आणि शीतल कुलकर्णी रेडकर. सुप्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारे बोलतो. हा नाही सॉरी, नाही जमणार हो. नाही, कसं आहे माहिती आहे, हे बघा किती लाखो का करोड रुपये द्या ना तुम्ही. नाही, मला नॉर्मल ऍड्स करायला जमणारच नाही हो. स्लो बोलणं माझ्या एथिक्स मध्येच बसत नाही. हॅलो हॅलो हो, प्लीज एखादं इन्शुरन्सची ऍड असेल तर सांगा मला. इन्शुरन्स एवढं बोललं की कसं काम केल्यावर का समाधान मिळतं ना. ओके, या नेक्स्ट टाइम प्लीज प्लीज. Oh my God! My शपथ! It's okay. I can't believe it, sir. पेडी कांबळे. पॅडी कांबळे नाही, अंशुमन विचारे. नाही, असं कसं शक्य आहे? पॅडी कांबळेच ना? मीच कसा चुकेन ना. मला कसं कन्व्हिन्स करताय तुम्ही? मी अंशुमन विचारे आहे. अरे 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 मी एकदम हे झालो. It's okay, it's okay. सर मी तुमचा पण फॅन आहे सर. पण फॅन आहे. पण सर माझ्यापेक्षा जास्त ना माझी गर्लफ्रेंड तुमची खूप मोठी फॅन आहे सर. रिअली? हो सर. से थँक्स टू हर. सर 2 मिनिटं थांबा ना, ती येतेच. नाही, मला शूटिंगला जायचं. प्लीज नको प्लीज ऐका ना. 2 मिनिटं. मला शूटिंगला 2 मिनिटं. पुतू आय एम रिअली व्हेरी सॉरी. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. अंशुमन विचारे. नाही, पॅडी कांबळे. सॉरी अंशुमन विचारे. येस अंशुमन सर, प्लीज अंशुमन सर, प्लीज एक प्लीज. काय म्हणताय? सर प्लीज एक प्लीज. काय होतंय का त्यांना? सर ती खूप एक्साइट झाली आहे. तिला फक्त एक फोटो हवाय सर. ओके, नो प्लीज सर, प्लीज. येस प्लीज फोटो काढूया सर. ओ माय गॉड. या. हा, थँक्यू. बघू. चलो येतो, बाय. अंशुमन सर प्लीज एक अजून झालं ना, काढून पुतू एक अंशुमन सर जरा खांद्यावर हात ठेवा ना प्लीज. नको, हे अति होते. नको सर प्लीज. त्यांना आवडणार नाही असं काय करताय? नाही, तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही काही प्रॉब्लेम नाहीये सर, प्लीज. सर प्लीज. ओके, नको. ओ माय गॉड, ओ शिट. हॅलो फोटो तिकडे, फोटो ओ सॉरी. काढला. थँक्यू. चलो बाय. अंशुमन सर एक प्लीज. सॉरी सर. झाला फोटो, मला शूटिंगला जायचं. एक पुतू ऐक ना, मी टायटॅनिकच्या पोज मध्ये उभी राहते, तू पटकन एक फोटो काढ. ओके सर, प्लीज सर. अहो कशाला, बरोबर प्लीज सांगा ना मला. शीतल ऐक ना. अगं नको ना, बास ना शीतल. त्यांना पण ऑकवर्ड हा ना, होत. please. शीतल नको. टायटॅनिकच्या पोज मध्ये ते नाही दिसणार तुझ्या मागे. काय बोललो तुम्ही आता? सर उंचीचा फरक पडतो ना, मागे नाही दिसणार. मी दिसणार. काढ, आपण काढूया फोटो. सर थँक यू. दिसणार. ओ शिट. थँक्यू. ओके, बाय. सर वन मोर सर, प्लीज. झाला ना फोटो? किती एक मला शूटिंगला जायचं. सर एकच तो सेलिब्रिटी फोटो गाल लावून सर प्लीज. Come on, यार. प्लीज. ओके शीतल बास ना यार. काढणार ना. बंद जरा, हे हँग होतोय. काढलाय. थँक्यू. बाय. आता काय? सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. थँक्यू सो मच सर. म्हणजे Thank आय कॅन्ट बिलीव्ह की तुम्ही इथे माझ्या समोर आहात सर. It's सर मी काय सर, आय लव्ह यू सर. ऐका ना. तुम्ही मारताय काय? ए
एक 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 मिनिट एक एक तुम्ही हे बघा, मी सेलिब्रिटी मला असं हे बघा म्हणजे आवाज बंद. आवाज बंद. अरे काय फालतूगिरी आहे ही? काय फालतूगिरी आहे ही? मी इथे असताना एका अनोळखी माणसाला मिठ्या मारते तू. एक सेकंड हे बघ तू गप यार. मी तुझा काय प्रॉब्लेम आहे हा? मी इथे असताना तू एका अनोळखी माणसाला मिठी मारते, हे शोभतं तुला? हे बरं आहे? ऐका ना, ऐका ना, हे बरं आहे का? तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, हे बरोबर दिसतंय का मला सांगा? नाही पण अनोळखी माणसाला कानाखाली म्हणणं हे पण बरोबर दिसत नाही ना. हे म्हणजे हे बरं आहे हा? तुम्ही भर रस्त्यात माझ्या गर्लफ्रेंडला मिठी मारणार, मी तुम्हाला कानाखाली नाही मारायची. एक सेकंड, मी मिठी मारली नाही, त्यांनी मला मिठी मारली, कळलं का? आणि नॉर्मल आहे ना, मिठी मारणं ओके आहे, नॉर्मल आहे. नॉर्मल आहे? हा, मग होतं अच्छा, ना. हे चालतं? चालतं म्हणजे अरे तुम्ही चालवून घेता? प्रश्न चालवून घेण्याचा नाही काय माणूस आहे यार. यांच्या ना लंपटपणाबद्दल ऐकलंच होतं मी, आता बघितलंय पण. हॅलो एक सेकंड तुम्ही अरे एक मिनिट थांब. तुम्ही थांब. तू कोणाची गर्लफ्रेंड आहेस? माझी. तुझा बॉयफ्रेंड कोण आहे? एक एक्झिक्युटिव्ह, बँक एक्झिक्युटिव्ह. आणि तू ह्या सामान्य नटाला मिठ्या मारतीये. एक सेकंड हॅलो 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 तुम्ही माझा अपमान करताय. सामान्य लंपट काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? एक मिनिट तू अंशूला सामान्य नट म्हणालास? हा. अरे तू रे ऐका ना हॅलो एक मिनिट थांब, अंशू थांब. तू अंशूला सामान्य नट म्हणालास? तुम्ही आता अरे तो स्किटचा स्टार आहे, स्टार. इट्स ओके यार it's okay. कळतंय तुला त्याने किती स्किट्स केल्यात माहितीये तुला? माहितीये? आयुष्यभर त्याने तेवढाच केलंय. हॅलो हॅलो ऐका स्किट म्हणजे अंशुमन विचारे. थांब जरा तू. स्किट म्हणजे अंशुमन विचारे आणि अंशुमन विचारे म्हणजे फक्त स्किट स्किट आणि स्किट. हॅलो 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 अहो, तुम्ही जास्त माझा अपमान करताय. सामान्य ठीक होतो हे जास्त. मी फिल्म पण केलेल्या आहेत, सिरियल्स पण केलेल्या आहेत, अँकरिंग शोज पण करतो एक मिनिट अंशू थांब जरा, मला बोलू दे. तू direct अरे तू तुला जरा बोलताय. थांब एक मिनिट अंशू. प्रॉब्लेम काय तू का इतका जेलस होतोयस? हा, एक फॅन म्हणूनच मी मिठी मारली त्यांना, ऐका कळलं का? 2 मिनिटं ऐका ना मी काय पण नाही, म्हणतो. मला मारली मिठी. काय प्रॉब्लेम आहे? हा? ऐका, ऐका. मार. थांबा, ऐका 2 मिनिटं ऐका ना. मला त्रास होतो यार. काय मिठी नको, मला त्रास होतो. मिठी त्रास नको होतोय? मला. अरे हो ऐका मार. ना, हो, ऐका ना खूप वाट ए, यार, नको यार. मी हात दे अंशू. आय लव्ह यू म्हंटल मी परत. आय लव्ह यू. काय प्रॉब्लेम आहे तुझा? ऐका ना. यार मी कापेन यार याला. अरे कशाला कुलवाना काय नाही, एक मिनिट. काय 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 करतायत ते? अंशू शांत काय राहा. काय काय करतायत पण ते? मी कापेन यार याला. अरे मी कापेन याला. अरे एक सेकंड मी खरंच कापीन. अरे हा कुठचा बँक एक्झिक्युटिव्ह आहे? कोणता घेऊन फिरतो ते? कुठचा बँक एक्झिक्युटिव्ह आहे? हे काय आहे म्हणजे ऐका ना. एक मिनिट अंशू, जरा थांबशील? ऐकशील अरे, माझं? ऐक जरा. हा असाच आहे हा. अरे फर्स्ट इंटरव्ह्यूला पण हा कोयता घेऊन गेला ना, म्हणून हा बँक एक्झिक्युटिव्ह झालाय. स्वतःचं काही कर्तृत्व नाहीये त्याचं, कळलं का तुला? आणि घाबरू नकोस रे, काही करणार. हा ना नुसता पॉझेसिव्ह आणि सायको एक नंबरचा. ए शीतल ए ऐका तू काय बोलते यार? अरे हा? अरे हा, फालतू मी वाटतंय आहे सगळं. आहे. ए तू गप यार. खूप वाढते कारण नसताना ऐका ना. मी आहे पॉझिटिव्ह. कारण यार आपलं प्रेम आहे ना यार तुझ्यावर. आपलं प्रेम आहे तुझ्यावर. हो, हा तुझं माझ्यावर प्रेम आहे. हा. मग आता थांब जरा, एक मिनिट थांब रे. आहे बोलले ते सोडून नाही विचारता मला. तू गप यार, तू गप. तुला सांगतोय मी, तू गप. बोल काय? मग आता मी जे काही सांगणार आहे ते ऐकायची तयारी आहे तुझी? हे बच्चा तू बोल ना यार. तुझे बोलशील ते ठीक आहे ऐकेल. तुम्ही बोला मी येतो आता पटकन. ए अंशुमन ऐक. ऐका ना, मला शूटिंगला लेट तू होतं. पण ऐकून जा. अरे, थांब बोलते. थांबा, एक सेकंड बोलतो मी, एक सेकंड. मला पण ऐकायचं. ती काय बोलणार आहे? तू थांब. तू जाऊ नको. मी ऐका, ऐका, कापीन. थांब, थांब, अंशू थांब. मी लटकलो कारण नसताना ऐका ना. थांब रे, 2 मिनिटं थांब जरा. बोल, ए, बोल. थांब. माझं हा, काय? बोलते, बोल ऐका. बोल बोल. माझं खरं प्रेम अंशूवरच आहे. अरे ए, नाही म्हणजे असं नाही. एक सेकंड, मी असं- नाही आहे. पटकन तुम्ही तुला गेला. माहितीये मी तुला हो का म्हटलंय? तू मला हो म्हणालीस कारण हा, हा. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. अरे तुझी हनुवटी सेम टू सेम अंशुमन सारखी होती ना, म्हणून. अरे तुझ्या हनुवटीमध्ये मला माझा अंशू दिसायचा रे. अरे काय फालतू गिरी आहे यार? हनुवटी हा काय लग्नाचं क्रायटेरिया आहे? अरे हनुवटी कसली पनवटी आहे सगळी. क्या बात आहे, क्या बात आहे. नको मस्त करू पंच यार आहे, मस्त विनोद. पंच आहे. नको करू. मी कापीन तुला. विनोद नको करू तू. ए तू गप्पा बसा पृथ्वी, गप्पा बस तू. अंशू मी खरंच सांगते, तू जर याच्या आधी मला भेटला असतास तर मी तुझ्याशीच लग्न केलं ओके, ओके, असतं. झालं तर. सिरियसली आय लव्ह ए, यू. ए, शीतल नाही, ए, शीतल नाही. ऐका, ऐका. हात दिला. हात सोड तिचा. तिने पकडला हात. मी कुठे पकडलाय? माझा ऐक ना यार. असं काय बोलते यार तू यार? हा ऐका ना. ए तू गप. आमचा पर्सनल मॅटर तू मध्ये नको. मला जाऊ दे ना. गप. ए शीतल काय यार एवढं सगळं केलं यार आपण तुझ्यासाठी. शीतल हा हे बघ ना, हे बघ. हातावर नाव कोरलं यार कोयत्याने.
तुझं सॉलिड एवढंच ना हे काय अंशू पण करेल मी कशाला करू? अरे माझा काय संबंध आहे अरे त्रास नाही होत जास्त अरे कसं काय? काय माझं थोडंसं काय- दुखतं, थोडं पण जास्त नाही. अरे ऐका ना, थोडं हॅलो. थोडं हे बघा बाबा अरे काही नाही होणार, काही- कुठल्या हातावर करू? कुठला पटकन सांग. हातावर नको. काही नाही होणार, नको, अंशू. माझं ऐका ना. एकदम easy, एकदम माझा काही पटकन. संबंधच नाही ना, पण अरे ऐका काय नाही केलं, ते ऐका नाही ऐका केलं. नको हे आपलं प्रेम नको, ऐका दाखवायचं की नाही ना. तुला? नाही दाखवायचं. हलू नको स्पेलिंग चुकेल अरे काही इंजेक्शन देता का तुम्ही मला नाही, नाही, अरे, नाही, अरे कशाला बोलते की चालू? बघितलंस अंशूने माझ्या प्रेमासाठी त्याचं रक्तही दिलंय तुम्ही घेतलं नाही मी कुठे दिलंय दिलं काय घेतलं काय प्रेमामध्ये चालतं हो की नाही हा? काही हरकत नाही कळलं तुला त्याने प्रूव्ह केलंय माझ्यावर किती प्रेम आहे ते त्याने प्रूव्ह मी केलंय नाही केलं तुम्ही जबरदस्ती प्रूव्ह करून घेतलंय ते अरे काही नाही रे असं काही नसतं प्रेमात कळलं त्यामुळे तू माझ्या आयुष्यातून निघून जात ऐका ना मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळालाय काय होतं बघ. काय तर चक्र त्यांना पकडा ए चक्कर नाही येत आहे मला चक्कर नाही येत आहे जोडीदार काय तुला आपल्या प्यारची परीक्षा बघायची आहे काय काय हे तू जमतो ए हा काय घेऊन जाईला हा काय आजपासून माझी शीतल तुझी घेऊन जाईला भाऊजी भाऊजी काय भाऊजी काय भाऊजी काय वाटेल ते काय वाटतं तुम्ही भाऊजी काय ए पलटू नको एक सेकंड तू आता बोललाय प्यार बद्दल तू पलटू नको नाही तर उभा कापीन मधून अरे पण मी कधी तुमच्या मॅच मध्ये होतो मी पॅव्हलियन मध्ये होतो अरे मी पाणी द्यायला पण नव्हतो तुम्ही घुसवता मला मॅच मध्ये कारण नसताना अरे यार फालतू किती आहे? अरे माझा काय संबंध आहे याच्यामध्ये आय लव्ह यू टू बोल नाही तर मी लय मारतो विक्रोडीत मला नाही लय ख्याती आहे अरे मग आय लव्ह यू बोलून म्हणून मारायला निघाला होता आला आय लव्ह यू बोल म्हणून मारायला निघतो मस्करी वाटली आला काय प्रॉब्लेम आहे काय घे- problem? घे ना चॅलेंज घे स्वीकार मला स्वीकार कशाला आयुष्यभर चॅलेंजच घेत आलोय मी अरे बुधवार गुरुवार अरुण कदमवर काम करतोय कमी चॅलेंज आहे का मला झालं अरे मग तर एकदम सोपं आहे तुझ्यासाठी सांभाळून दाखव मला अरे नाही यार माझं लग्न झालं मला छोटी मुलगी आहे, मस्त चाललंय माझं यार ए काय साला असं ए हे बघ हे नट लोक ना साले असेच असतात यार म्हणजे स्वतःची पण बायको पाहिजे दुसऱ्याची पण बायको पाहिजे ए नटाबद्दल बोलायचं ना आम्ही नट सज्जा नसतो इकडे बघ नाही याचा प्रॉब्लेम झाला जरा नाही नाही हा बघ नाही याचा थोडं प्रॉब्लेमच आहे हा पण हा नाही याचा तर महाबळेश्वर पासूनच आहे ते बघा सज्जन आहेत कळलं ना हे फक्त सज्जन आहेत कळलं ना हे अरे मला माहितीये रे तुम्ही नट लोक साले नादाला लावता नादाला मी तो वाटेल ते बोलता माणूस तुम्ही नाही, हात लावा, बस. उगाच ते येऊ. बस, तू साला करून सवरून बाजूला होतो काय नाही नाही आता मला पण माझं प्रेम प्रूव्ह करायचंय ऐका ना हे काय करताय नाही नाही ठेवलाय मला माझं प्रेम प्रूव्ह अंशू तू मागे करायचं हो. ए अंशुमन विचारे थांब तू. प्यार है ना प्यार सिर्फ हासिल करके कुछ नहीं होता चांगलं आहे, पण ही वेळ नाही आता सांगायची त्याग महत्वाचा त्याग त्यामुळे थांब आजपासून तू थांब माझी शीतल तुझी हा? काय करताय हो काय काढलं काय काढलं काही घाबरू नको काही नाही करत रे हे घे अंगठी घालीला अंगठी घालीला ही अंगठी कुठली अंगठी कुठली अंगठी पृथ्वीक आपल्या साखरपुड्याची अंगठी तू हो हो आपल्या साखरपुड्याची अंगठी आमचा साखरपुडा झालेला पण हिने हिची लायकी दाखवली एक सेकंड नाही अंगठी घालीला कासवाची अंगठी आहे हो कशी घालणार मी अंगठी घालीला ए, घाल अंगठी हा, ऐका ना, हे खूप होतं नाही अंशू तू अंगठी घालच आता हो, पण ती हा, तुमची- घाल. नाही आणि तू हे- ना अंगठी घालच माझी लायकी काढतो काय नाही मला आता हे सगळं हे संपवायचंय मला तू घाल अंगठी. चल संपवूया अंशू, चल घाल ए, ना इकडे बघ अंगठी, चल इकडे ना, बघ ए. काय? तिकडे उभी राहा इकडे बघ चल. खूप होतो ऐका ना. अंगठी घालताना फोटो काढायचा मला आपण अंगठी अंगठी घालताना फोटो नको, हा, ऐका, इकडे बघ अंशू, ए नीट हस अंगठी नीट घाल तू काय नीट हस अरे नीट हस ना यार. बुडबुड असंच असायला तो नीट हस ना आहे बघ मी कसा हसतोय मी कसा हसतोय दुःख दिसतंय माझ्या हसण्यामागचं त्रास दिसतोय ऐका, माझा काय नाही संबंध दिसत आहे ना तसा हस नीट हस अरे खट्टर केलं तुमची अंगठी अरे जाऊ दे चाल पृथ्वी पुतू माझं पुतू तू आपल्या प्रेमाची निशाणी आपल्या साखरपुड्याची अंगठी खाली पडू नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घातला कसला जीव धोक्यात घेता ओव्हर ऍक्टिंग केली ओव्हर ऍक्टिंग कसला जीव धोक्यात घेता मी अशी अंगठी दिली ही सगळी फालतूगिरी आहे
गप जरा गप. आय एम सॉरी यार. यार सॉरी नको बोलू यार. आय एम रिअली सॉरी. अरे अरे मी नव्हतेच जाणार कधी त्याच्यासोबत. असं का केलं यार शीतल? हा तू पण कसा वागलास? किती संशय घेतलास माझ्यावर. मला पण मग राग आला. यार पण ह्याच्या बरोबर आय नो, मलाही कळतंय कुठे तू बँक एक्झिक्युटिव्ह आणि कुठे हा सामान्य नट. तुम्ही तेच करता हो तुम्ही. इज्जत करता माझी. तू थांब ना, बोलू देत ना काहीतरी. आयुष्यभर हा स्किटच करणार आहे. नाही तर काय यार. कळलं होतं, पण मी काय करू baby? थांब Really हे घे sorry. फोन घे आपला. चल यार Sorry, याच्या sorry, नादाला sorry. नाही लागलं पाहिजे. तुला हा, आधीच हा. सांगितलं होतं मी. I'm अरे sorry. सुपाऱ्यांवर जगतो यार. हा तुमच्या बोललो होतो ना यार So शीतल नको sorry, करू. Pudhu, I'm really sorry. अरे माझं शूटिंग होतं फालतू लटकवलं मला. अय्या अंशुमन विचारे बाबू मला एक सेल्फी पाहिजे यांच्यासोबत. एक मिनिट, एक फोटो अंशुमन विचारे एक फोटो पाहिजे आम्हाला. माझ्यासोबत फोटो. वा वा वा, धुमाकूळ घातला तुम्ही. क्या बात. हे तर असं झालं की कलाकार 1 नंबरी आणि फॅन 10 नंबरी. मस्त कॉन्सेप्ट होती आणि खूप मजा आली. वा, बहारदार. महेश सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? माइंड बॉगलिंग. कमालीचा परफॉर्मन्स. अंशुमन तू वेडा आहेस यार. यार मॅड. कमालीचा परफॉर्मन्स. आणि तुम्ही दोघांनी कमालीची तुमची एक बाजू दाखवलीत मला. म्हणजे पृथ्वी एक फिअर्स ॲक्टिंग करू शकतो. यू कॅन बिकम अ फिअर्स मॅन अँड मेक कॉमेडी आउट ऑफ इट. ब्रिलियंट. आणि शीतल, यू आर अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर. गोल्डी हॉर्न. शी इज माय गोल्डी हॉर्न. देर इज नो अदर वर्ड फॉर इट. अँड अंशुमन, ते फास्ट बोलायची तुला जी ॲक्टिंग करावी लागते ना, कमालीची करतोस तू. इट्स अ फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. कीप इट अप. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. साडे 11 गुण. Woo! धमाल. इनामदारांना कसा वाटला परफॉर्मन्स? मला सज्जन नट म्हणून ॲज अ मला खूप आवडला परफॉर्मन्स. हे सांगावं लागतंय तर. हा आपण नंतर बोलूया. बरं अंशू, तुझ्या बाबतीत एक घडलंय का कधी असं? काय? हे असा प्रसंग घडलाय तुझ्या आयुष्यात? नाही. मग एवढं खरं कसं करू शकतोस यार तू? समजा घडलं तर त्यावेळी कसं वागायचं? अरे पण तुझ्या बाबतीत इतकं खरं वाटतं ना की जे काही करतोस ना ते तुझ्या बाबतीत घडलंय असंच वाटतं. म्हणजे एखादी लाट यावी आणि प्रेक्षक असे काठावर उभे आहेत, त्यांना घेऊन जावं बघ, तसं तू घेऊन जातोस रे प्रेक्षकांना तुझ्या बरोबर. एवढी ताकद आहे तुझ्यात यार अंशू. आय जस्ट लव्ह यू. आणि शीतल आणि पृथ्वीक, आज तू फॅब्युलस काम केलंस. क्या बात आहे. तिघांना हॅट्स ऑफ. सुपर परफॉर्मन्स. विश्रांतीनंतर पुन्हा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, मोठमोठ्या नटांचे स्ट्रगलिंगचे किस्से ऐकून आपल्याला नेहमीच भरून येतं. अशीच एक उद्याची स्टार होऊ इच्छिणारी स्ट्रगलर आत्ताच्या स्टारला भेटायला गेली आहे. नमस्कार बालांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू सेलिब्रिटी अरुण खादान, थोर समाजसेवक. ऍक्च्युली कसं आहे ना, समीर चौगुलेपेक्षा मला लोक जास्त ओळखतात. अरे त्याचं कारण म्हणजे मी अक्कलवरती विनोद करतो, टक्कलवरती विनोद करतो. तर तुम्हाला सांगतो ना, अजून म्हणा लोकांचे फोन येतात, सर प्लीज कुठं तुम्ही, म्हणा तुम्ही शिकवा, तुमचा म्हणजे तुमचा म्हणा आदर्श बनवा. एक पोरगा तर म्हणा बोलला, सर म्हणा तुमच्या पदरात घ्या. मी बोललो, वासाऱ्या तुला पदरात घेण्यासाठी मला सारी नेसावं लागेल. म्हणजे माझा इनोसन आहे आवरा, असा माझा इनोसन आहे. मी तुम्हाला सांगतो, मी आहे ना, लेखकांनी जी वाक्य लिहून दिलीत ना, मी ती जशीच्या तशी बोलतो. हो, माझा असा इनोसन्स आहे आणि तो बरखोतो. हा म्हणजे आज आहे ना, एक म्हणा मुलगी भेटायला येणार आहे, ती सारखी दिवस रात्र, सर कुठे तुम्हाला भेटायचं, प्लीज सर तुम्हाला भेटायचं. बोला ठीक आहे ना, भेटून बोलू, त्यात काय काय म्हणजे मुलींना मदत केली पाहिजे. आपण करणार नाही तर हे सगळे लाईनीत उभे आहेत मदत करायला. बेल वाजली, बेल माझ्या घराची बेल वाजली.
ओ प्लीज कम. हॅलो सर Yes. हॅलो सर हॅलो सर मिस सुजान मिस सुजान प्रेक्षक नो नो सर सुजान नाही माझं नाव आहे सुजान माय नेम इज सुजान सुजान आले आल्या तू माझी इज्जत काढू नकोस. सॉरी सर सर देर इज अ प्रॉब्लेम एक प्रॉब्लेम झालाय सर अरे प्रॉब्लेम सोडायला आपण इकडे आहे ना. कसला पण प्रॉब्लेम सर ऍक्च्युली पार्किंगचा प्रॉब्लेम आहे सर अरे मग जागा मिळेल तिकडे पचकन लावून टाकायची. नाही सर ऍक्च्युली द प्रॉब्लेम इज पचकन लावण्यासारखी माझी गाडी नाहीये सर सी माझी गाडी आहे मर्सिडीज कार सो आय एम नॉट एबल टू पार्क देअर तुझ्याकडे फरसडीस आहे. हा पप्पानी मला बर्थडे गिफ्ट दिला बसारी कॅडबरी दिल्यासारखी बोलते. म्हणजे कसं तू माझ्याकडे थोडक्यात काही शिकायला आले अभिनय कशी येस सर एक मिनिट तेवढंच आहे. एक मिनिट हॅलो पप्पा हा आय जस्ट रिच हिअर पप्पा या व्हॉट व्हॉट नाही ना पप्पा सॉरी यार बॉबी आणि डिंकाला मी नाही घेऊन आले आज इट्स नॉट अलाउड हिअर हाऊ की नाही ओके ओके आय एम सॉरी पप्पा आय जस्ट फॉरगॉट हा मी शेक घेते आय प्रॉमिस ओके बाय लव्ह यू पप्पा फादर सर मी शेक घेऊ शकते अरे तू इकडे लाकडे येऊन शेक घेणार आहेस? माझ्या room मध्ये- नो तो शेक नाही शेक प्रोटीन शेक द शेक अच्छा हा Shake. प्रोटीन शेक शेक. Shake, अच्छा तुला घ्यायचं आहे. हा हा नो नो ये नो प्रॉब्लेम प्लीज. ओ येस ग्लास हा स्टीलचा ग्लास नाईस सर तुम्हाला पाहिजे नो नो प्लीज थँक्यू. सर अजून एक रिक्वेस्ट होती माझे 2 बॉयज आहेत बॉबी आणि जिंका त्यांना मी घेऊन आले शूटिंगला तर चालेल म्हणजे तुझे 2 बॉयफ्रेंड आहेत. नो नो नॉट बॉयफ्रेंड सर माझे बॉय आहेत मला या इंडस्ट्रीत बॉय लागतात ना कामासाठी टू हेल्प मी माय स्टाफ आणि लहानपणापासून आज कॅरी माय स्टाफ विथ मी म्हणजे माझं शेक माझं डाएट माझं सगळं फॉलो तेच करतात ते मला सांगतात बेबी अमुक खा तमुक खा आणि मग मी खाते तसे मला बॉय नाही लागतात म्हणजे ऍक्च्युली हे सगळे जीवनावश्यक गोष्ट आहे. म्हणजे रोटी कपडा मकान और बॉय. तुम्ही विनोद केला ऍक्च्युली हाच तुमचा विनोद मला शिकायचा सर थँक्यू सो मच मला प्लीज शिकवाल का नाही मी विनोद नाही केलाय का. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की तू ठीक आहेस माझ्या बरोबर आलीस कुठं पण चालेल म्हणा पण बॉय म्हणजे डोंट यू वरी ॲट ऑल ते बॉयज तुम्हाला काहीच त्रास देणार नाही आय प्रॉमिस सी त्यांची गाडी असेल अच्छा गाडी बॉयकडे गाडी हा म्हणजे त्यांची व्हॅनिटी आहे ना डबल जोरची सो म्हणजे 2 बायला डबल डोर आम्हाला 9-12 लोकांना ट्रिपल डोर असते. एका डोर मध्ये 3 ते 4 लोक बसतात असं आम्ही जातो. डबल डोर तरी नशीब मी माझा बॉडीगार्ड आणलेले अदरवाईज चिकन अँड ऑल आय हॅव टू सी दॅट बस म्हणजे आले सगळे लक्षात. म्हणजे ऍक्च्युली तुझे हे सगळे आहे म्हणजे तुला कुठं शूटिंगला घेतलं तर लोक माझी इज्जत काढतील हिला कटवायला पाहिजे. मी काय बोलतो तू आता घरी जा. आता तू घरी जा 2-3 आठवड्याने आपण भेटू. आठवड्यानी नो 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 सर नो तुम्ही सांगितलं होतं तुम्ही माझ्या बरोबर शूटिंगला या सो मी आय एम रेडी अरे आता कशी घरी जाऊ नो नाही, नो सर मला ऍक्टिंग शिकायचंय मला नाट्यशास्त्र तुमच्याकडून शिकायचंय माझ्याकडे नाही ठीक आहे. मी काय अरे ऍक्च्युली काय झालं शूटिंग ना म्हणजे खूप लांब आहे सर, मी खूप लांब येईल ना सर नो इश्यू लांब आहे. ते काय झालं ते जंगली माणसं मुलं आम्ही एकदम डोंगरात करणार आहे शूटिंग डोंगरात. सो वॉट मी डोंगरात येईन मी माझं चॉपर आणेन अरे नाही रे लोक सगळी चांगली आहेत मला ओळखतात माझ्यावर प्रेम करतात लगेच मारामारी नको गुप्त्यांच्या ऍपर बिपर. नॉट दॅट चॉपर हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर आहे तुझ्याकडे या तुझ्याकडे हेलिकॉप्टर हा माझ्या पप्पानी स्कूल पिकनिक साठी मला गिफ्ट दिलं होतं. पिकनिकला जाताना तू हेलिकॉप्टरने जाते. ऍक्च्युली माझ्या सगळ्या वर्गातली सगळी मुलं बसने गेले आणि मग मी उशिरा उठलो आणि मग मला कळलं की अरे माझी बस लीव झाली सो मी खूप लढला मी खूप चिल्ला मग माझ्या पप्पानी मला हेलिकॉप्टर गिफ्ट दिलं हेलिकॉप्टर म्हणून तुला दिलं. पण ऍक्च्युली समुद्रात आहे शूटिंग आमचं म्हणजे खूप आत समुद्रात असतं. जत्रा आयलंड आहे तिकडे कुठेतरी तिकडे आत असतं. नो इश्यू दॅट्स ऑसम मी माझ्या क्रूजने येईन ना अरे ही माझ्याकडे शिकायला आले का माझी इज्जत काढायला. So you tell me
मला असं वाटतं माझं करिअर झालेलं आहे पण हिच्याकडे बघून सायकलच्या कॅरियर पेक्षा मी कमी आहे. नो सर तुम्ही कमी नाही तुम्ही खूप मोठी आहात सर आय नो सर आणि मला प्लीज अभिनय शिकवा बाकी सगळी तयारी माझी झालेली आहे. सगळी तयारी झाली तुझी? येस 5 लाखाचा पोर्टफोलिओ केलेला आहे स्वित्झर्लंडला येस आणि 2 माझे मॅनेजर्स आहेत ते डेट्स वगैरे मॅनेज करतात आणि माझे पप्पा आहे ना महेश कोठाऱ्यांशी बोलतोय आदिनाथ कोठारे बरोबर माझी पेअर आहे आणि मग माझा पप्पा त्यांच्याशी बोलतोय आणि आम्हाला आता फिल्म रिलीज होईल. आदिनाथ कोठारेंच्या बरोबर तुझी पेर आहे ये जामच तयारी झाली तुझी सगळी. फक्त अभिनय शिकायचं आहे तेवढं शिकवा प्लीज अभिनय शिकाय- पटकन शिकवा. नाही नाही ऍक्च्युली कसं आहे अभिनय शिकायचं म्हणजे जायला तर काय शिकवायचं हिला माझी वांदेच आहे. तुला मी गरीबाची वाक्य देऊन टाकतो साधारण ही स्क्रिप्ट आहे हे बघ कसं आहे त्याच्यात बघ मी लिहिलंय काय बघ इकडे बघ म्हणजे चिमणी पेटवायला रॉकेल नाही ओके चूल पेटवायला लाकरं नाही व्हॉट इज कसलं सीन आहे हा सीन कुठे घडतो प्लीज मला सांगा. झोपडीत करतो झोपडीत. ओके झोपडीमध्ये मी कुठल्या रूम मध्ये बसलेली असते. अरे झोपडीत कुठल्या सीन मध्ये का 2 BHK नाहीये झोपडी म्हणजे झोपडी. ओके झोपडी म्हणजे झोपडी ओके. हा ते झोपडीत तो सीन असतो ओके. झोपडीमध्ये चिमणी पेटवायला रॉकेल नाही हं? ओके चूल पेटवायला लाकरं नाही ओके असं फाटकन नशीब असल्यावर मनात काले बिर येणार. सर रेडी सर. हा रेडी रेडी. चिमणी पेटवायला रॉकेल चिमणी चिमणी काय चिमणी 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 पेटवायची नाही रे एक दिवा असतो दिवा नाही त्याच्यात एक वात असते ती पेटवायची चिमणी काय दिवा दिवा. अच्छा दिवा छोटा दिवा असतो त्याला वात पेटत ती चिमणी तिला बोलतात. ओके मोठा दिवा असतो त्याला काच असते त्याला बघ काय बोलतात कावळा. अरे त्याला कंदील बोलतात कंदील. हे बाय माझे हे आहे ए ओके. बाय तिकडे लक्ष नको देऊ आता फक्त फोकस चिमणीवर कर. चिमणी. चिमणी ओके चिमणी पेटवायला रॉकेल नाही आहे ओके दिस इज नो चिमणी पेटवायला रॉकेल नाही हाय ओके चूल भरायला लाकड काय खोकला झालाय चूल भरतेस आहेस तू गार्गलिंग करतेस आहेस चूल भरेल. तुम्ही अरे चूल चूल असते ती चूल पेटवायची असते ती चूल चूल माहित नाही चूल. त्याची फुकरी फसकन ते ओके ओके जायचं. विलेज गॅस अरे, ओके ओके हा. चूल पेटवायला हाय 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 लाकड नाही अरे वा व्हेरी चल वा आले जवळ जवळ आलीस तू एकदम जवळ आलीस हा. चूल पेटवायला हाय हाय लाकड नाही हाय असं माझं फकट फाटक फाटक फा- असं फाटक माझ्याकडे बघ माझ्यासारखं जे नशीब आहे फाटक माझं जे नशीब आहे ना फाटक ओके असं अरुण माझ्यासारखं. कदम सारखं ओके ओके असं अरुण कदम सारखं फकट नशीब कदम सारखं मी उदाहरण दिलं तू कदमचं नाव कुठे घेतात सॉरी सॉरी फाटक असं फकट नशीब फाटक. असल्यावर काय? मनात काळं बियर येणार अरे काल बियर नाही रे काल बियर म्हणजे आता जे तुझ्या मनात वाईट विचार येतात ना ऍक्टर बनायचं ते काल बिर ते आहे काल बिर ते वाईट विचार त्याला म्हणतात काल बिर. काळं बियर तुला ना एक वाक्य जमत नाही बोलायचं तू ऍक्टर बनत चालली काय फालतू घरी. सर डोंट यू वरी अबाउट द डिक्शन ना सर डोंट यू वरी मी ऍक्टिंग करेन आणि मग डबिंग करू ना सर आम्ही डबिंग आर्टिस्ट विकत घेईल अख्खा स्टुडिओ डबिंग विकत घेईल यु नो अरे काय काय विकत घेणार आहेस तू काय विकत घेणार आहेस तू सगळंच विकत घेणार आहेस का. आणि हे बघ श्रीमंतीनी कला विकत घेता येत नाही कलेनी माणूस श्रीमंत होतो. बस अरे इकडे सगळे बसलेले लेखक आहेत दिग्दर्शक आहेत म्युझिशियन्स आहेत कॅमेरामॅन आहे यांच्याकडे श्रीमंती नसली पण हे प्रत्येक माणूस खूप कलेने श्रीमंत आहे माहित आहे तुला. तू कला जग कला शिक. आणि पु ल देशपांडे म्हणालेत की पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. येस वा वा सॉरी सर आय एम सॉरी यू आर ग्रेट
खरंच ग्रेट. मी तुम्ही सांगाल ना त्याप्रमाणे शिकेन सर. अरे. तुम्ही जे शिकवाल ते मी शिकेन. तुम्ही काही काळजी करू नका सर. मी खूप मेहनत करेन आणि स्वतःचं नाव कमवेन सर. आय प्रॉमिस. आणि ना मी थिएटर करेन सर. आणि मी माझ्या पप्पाला सांगेल की माझ्यासाठी एक थिएटर विकत घे. मी तिथे तालीम करेन सर. आणि तुम्ही या त्या थिएटरला मला शिकवायला सर. अगं त्याच्यापेक्षा थोडीशी अक्कल विकत घे ना. थिएटर विकत घेण्यापेक्षा अक्कल विकत घे. तुला एक डायलॉग बोलता येत नाही, तू निघ. सर सर तू आउट. सर तुमची फी सांगा ना. माझा पप्पा तुम्हाला पण विकत अरे घ्या. चाल. मला इकडे कोणाच विकत घेऊ शकत नाही तू. चाल. सुपर्ब. खरंच तुम्ही दोघे आणि तुम्ही दोघेच का इथे जमलेले सगळेच कलेनं खूप श्रीमंत आहात. क्या बात आहे. सुंदर झाला परफॉर्मन्स. महेश सर तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? विशाखा, अरुण, कॉंग्रॅच्युलेशन्स यार, तुम्ही दोघंही सुपर्ब आहात. आणि विशेषतः म्हणजे विशाखा तू अक्षरशः त्या कॅरेक्टरमध्ये इतकी सुंदररित्या गेलीस का असं वाटलं खरंच ही एक लहान मुलगी आहे आणि तिची वडील आहेत आणि खरंच ह्या वडिलांना कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. एवढे पैसे. राईट सर. येस. प्लीज कॉन्टॅक्ट करा सर. I really, I tell you, Vishaka, it was brilliant. आणि your performance त्या एजमध्ये जाऊन तुझे एक बॉडी लँग्वेज, तुझं एक एक्सप्रेशन इतकी ब्युटिफुल करतेस तू ना. कॉम्प्लिमेंट्स टू यू फॉर दॅट. थँक्यू सर. आणि ऑफकोर्स अरुण तू तर आहेसच, पण वन थिंग आय मस्ट से, तुमच्या दोघांचे कॉस्ट्युम्स पण वंडरफुल आहेत ह्यावेळेस. आणि यू आर लुकिंग लाईक अ सेलिब्रिटी. म्हणजे तू खरंच सेलिब्रिटी वाटतोय. तू आहेस सेलिब्रिटी, नो डाऊट. पण तू या गेटअपमध्ये अक्षरशः सेलिब्रिटी वाटतोय. Thank you. कीप इट अप बोथ ऑफ यू गाईज. हॅट्स ऑफ टू यू ऑल. थँक्यू. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आता आपण भेटणार आहोत एका कवी महाशयांना ज्यांनी आता जिंगल लिहायचं ठरवलंय. बघूया त्यांची कवितेची झिंग त्यांना जिंगल लिहायला कितपत मदत करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हास्य बुद्रुक मधून येत आहे सुरेल स्वराचा अक्षय जोशी आणि विनोदाचा धडाका रेणुका बोधनकर. नमस्कार, मी अक्षय जोशी. माझ्या गेटअपवरून तुम्हाला कळालंच असेल की मी आज कोण आहे. नाही तर मी कवी अक्षय जोशी. मध्यंतरीच्या काळामध्ये मला एक मानाचा पुरस्कार जाहीर झाला. झालं असं की एक मोठी सभा होती जागर कवितांचा. त्या कार्यक्रमामध्ये रात्री 3:30 वाजता मी एक कविता सादर केली जी एक अंगाई होती. ती अंगाई गायलो आणि सगळे प्रेक्षक झोपले. माझ्या अंगाईचा इतका परिणामकारक परिणाम बघून त्यांनी मला लगेचच पुरस्कार जाहीर करून दिलेला आहे. आता त्यांना हे कारण आहे की मी आधी परिणाम बघितला आणि नंतर कविता लिहिली. पण मग त्यांनी आम्हाला पुरस्कार जाहीर केला. पैलवान केसरी अप्पासाहेब चिडकुद्रे. हा मानाचा पुरस्कार आहे. आपण मानाचा की हा मानाचा पुरस्कार आहे. तर कुठल्याही कलावंतांनी काम करत असताना त्याचं प्रेरणास्थान आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. मी माझं प्रेरणास्थान घेऊन आलो आहे. लाईट बिल, सोसायटीचा मेंटेनन्स आणि किराणा मालाचं बिल. ज्या कुठल्या कलाकाराला असं वाटतं की आपण स्वतःसाठी चांगलं काम करायला पाहिजे त्यांनी हे प्रेरणास्थान डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आता आज माझ्याकडे एक कंपनी येणार आहे ज्यांना माझ्याकडनं एक जिंगल लिहून हवी आहे आणि मी त्यांना अमाप पैसे सांगणार आहे. 3 बिलांची टोटल आहे 4,756. रिक्षाने आलो त्याचे 60 रुपये झालेले. 2च वडापाव खाल्ले त्याचे 30 रुपये. 5,000च्या खाली मी 1 रुपया घालणार नाही. हॅलो. हॅलो. गुड मॉर्निंग मॅडम. दिस इज रेणुका. हा हा सांग तुला काय विकायचंय. ऍडव्हर्टायझिंग एजन्सीची मी मार्केटिंग हेड आहे. हा हा हा. मला अक्षय जोशींना भेटायचं होतं. अच्छा, कुठे आहात तुम्ही? मॅडम मी आता इथेच आहे. अहो काय मॅडम मॅडम चाललंय. मी एवढा आवाज बदलून बोलतो तुम्हाला कळत नाहीये का? काय झालं? मी अक्षय जोशीच बोलतोय. आय एम रिअली व्हेरी सॉरी. ऍक्च्युली काय आहे ना माझ्या मोबाईलच्या स्पीकरचा जरा प्रॉब्लेम झालाय. मला वाटलं कोणीतरी बाईच बोलतायत. नाही मॅडम,
तुमच्या मोबाईलच्या स्पीकरचा तो प्रॉब्लेम नाहीये माझ्या नरल्याच्या माईकचा प्रॉब्लेम येतो आणि जर का मी हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना तर जगात खूप प्रगती करेन हो मी. ओके हा तुम्ही आता कुठे आहात म्हणालात? आम्ही इथेच आहे. अच्छा इथे आहात हा. मग तिथे या. एक मिनिट हा. हॅलो मॅडम. सर मी आले इथे. अच्छा अच्छा तुम्हाला वेळ लागणार आहे का? नाही कारण नाही, 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 मी तिथेच आहे ना. मी पर्पल रंगाचा एक झब्बा घातलाय आणि काळ्या रंगाचं जॅकेट आहे. पर्पल रंगाचा झब्बा. हो सर हा, हा. इथे ना एक पर्पल रंगाचा बैल उभा आहे ज्याने काळ्या रंगाचं जॅकेट घातलं हो. तो मीच आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. ऍक्च्युली मी असं तुम्हाला बैल म्हणून तुमचा इन्सल्ट करायला नको होता. नाही नाही करा करा इथे त्याचेच पैसे मिळतात. पोटावरचा घेर Okay. बोलण्याचा स्पीड डोक्यावरचे केस पुरुष शरीर याचेच पैसे मिळतात. मुख्य आशय तोच असतो. कथानक आजूबाजूला येतं. व्हेरी सॅड व्हेरी सॅड. तुम्ही हे असलं काम सोडून का देत नाही सर? पोटासाठी करावं लागतं. हो हा आणि एवढं मोठं पोट म्हटलं म्हणजे की ओव्हर टाइम पण करावा लागेलच ना. तुमच्या महत्वाच्या चर्चा झाल्या असतील तर जरा अवंतर गप्पा मारायच्या का? या सॉरी हा. हाय मी रेणुका. चाफा. माय गॉड किती क्यूट पेट नेम आहे तुमचं. माझं पेटणे नाही येते. एक मिनिट काय होतंय सर? येते येते एक मिनिट चाफा गुलाब मोगरा झेंडू. ओके चाफा गुलाब मोगरा झेंडू. या. Sorry, माफ करा. सारे माळेत विणुका. ओके चाफा मोगरा गुलाब झेंडू सारे माळेत विणुका माझ्या समोर उभ्या आहेत मार्केटिंग हेड रेणुका. सर तुम्ही माझ्यावर उखाणा घेताय. माय गॉड सो रोमॅन्टिक. इथं तुम्ही हसबंड बुक करायला आलाय का? शॉक काहीतरी. नाही ना कवी आहे ना मी. हो. काय आलं विणुकाला मी रेणुका यमक जुळलं आणि काय आलं तुमचं नाव ऐकलं आणि माझी प्रतिभा प्रसवली. माझा मराठीचा जरा प्रॉब्लेम आहे. हा जरा अवंतर गप्पा मारायचा का? हा प्लीज. हा. ऍक्च्युली सर म्हणजे कामाला सुरुवात करण्यापूर्वी ना मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचंय. हा बोला ना. आमचं बजेट ना थोडं लो आहे. थँक्यू. का? त्यांचं बजेट आहे. मग का असे ना यांचं बजेट आहे. हो आहे. किती बजेट आहे? जास्तीत जास्त 1 लाख. काय? नाही सर आम्ही फार तर फार 1-10 करू शकतो. 2 वर्षांचं काम झालं. तर काय होतंय मी विस्की रम काय मागवू का? नाही नाही इट्स ओके. ओके बघू करतो प्रयत्न. जमेल ना? हो 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 जमेल ना. ओके अ. तर ऍक्च्युली काय ना सर आम्ही एक नवीन प्रॉडक्टची ऍड करतोय. अच्छा, ओके. मग आम्हाला त्याच्यासाठी जिंगल तयार करायचं होतं म्हणून आम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट मिळाला. अच्छा. तर तुम्हाला माहीतच असेल की आम्ही आतापर्यंत किती डिफरंट कंपनीच्या ऍड्स केल्या आहेत. हो हो मी तुमची ती फ्रीजची ऍड बघितली आहे प्रसाद खांडेकरांनी लिहिलेली. Exactly. हा ते पुन्हा डोर उघडायचं खाल्लं डोर उघडायचं. Yes. आता काय मागणं डोर आहे का? हा? म्हणजे पुढून दुधाचं वाटले मागे नो दिस टाइम व्हेरी डिफरंट. काय उंदीर मारायचं औषध. याला काय अर्थ आहे? का? प्रसाद खांडेकर लिहिलं तर फ्रीजची ऍड मी लिहिलं तर उंदीर मारायचं औषध. सर क्लायंट्स डिमांड. ठीक आहे. ते आपल्यात म्हणतात ना अति तिथे देवो भव. ते असं आपलं काही म्हणत नाही तुम्ही म्हणतात ते आणि म्हणतात ते पण चुकीचं म्हणताय. 1 मिनिट. एक्सक्यूज मी हे काय करताय? हे आमचं प्रेरणास्थान आहे. रिअली? इथल्या अनेकांचं प्रेरणास्थान हेच आहे. आणि ज्यांना EMI मुळे वेगळं प्रेरणास्थान मिळतं ते लोक लेखक पण होतात. फॉर एक्झाम्पल? जाऊ दे कशाला आता. मी प्रयत्न करतो. हा प्लीज लिहा. पहिलाच अनुभव आहे ओके उंदीर मारायचं औषध ना. लवकर करा हा माझ्याकडे वेळ खूप कमी हा आहे. हा लगेच. हा, हे एक ऐकून बघा. रजनी येता निवासस्थानी मूषकांची आली स्वारी अन्न वस्त्राला दंत लावती सर्व वस्तू ते कुरतडती विनाश करण्या कौऱ्याचा आले अस्त्र सज्जले भारी आली 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 मूषक वधाची बारी आली मूषक वधाची बारी. नाही ठीक आहे
आता जिंगल ऐकवा ना. सिंगलच आहे. ओ नाही नाही नाही, हे सगळं ना तुम्ही तुमचं काम मला ऐकवताय. काहीतरी कॅची, म्हणजे असं इझी असं काहीतरी लिहा ना प्लीज. कॅची हवंय. हो. आमिर दादा या. जरा मार्क्स द्या. फेब्रुवारीत कडून मार्च देऊ तुला. तुमचा विनोद नको आहेत. हे चाललंय आणि पडतायत ते चालू राहू दे. तुम्ही मला काय म्हणताय का? नाही नाही नाही. नाही. 1 2 3 4. हरी हरी. घरात उंदीर झाले, आले गनीम आले, दाटला हा भयनाट, झाले उंदीर गेले, झाले उंदीर गेले, झाले उंदीर गेले, थैथयात करू काय नाट. असं का ती प्लीज 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 कंट्रोल युअर इमोशन्स. हे काय लिहिताय तुम्ही? वी हॅव ओनली 10 सेकंड्स. आपल्याला फिल्मचं अख्खं गाणं लिहायचं नाहीये जोशी. काय हे? प्लीज काहीतरी वेगळं ट्राय करा प्लीज प्लीज. माझ्याकडे वेळ नाहीये. गॉड. मला तुम्हाला एक सुचवायचंय. काय? त्या जिंगल मध्ये ना हा, हा. असे थरथराट, ते दणादण असे शब्द ऍड करा. का? कारण आपल्याला सगळ्याच क्लायंट्सना खुश करायचं असतं ना. प्लीज जमताय का बघा. क्लायंटच्या नावाखाली काय काय करायला लागते. डॅम इट. तुम्ही जमताय का बघा ना. अहो सुचेल सुचेल. 1-2 मिनिट थांबा. हा प्लीज. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मी तुम्हाला सांगायचंच विसरले. काय? See, खूप महत्वाच्या गोष्टी ना याच्यात आपल्याला ऍड करायच्या आहेत. हा. फॉर एक्झाम्पल हे खूप चीप आहे. ओके. आणि हे इझिली अवेलेबल आहे. Easily available. हे रेडी टू ईट आहे, म्हणजे उंदीर अगदी पटकन खाऊ शकतात. आणि बाकी कोण थालीपीठ भाजून देतं? तुम्ही मध्ये मध्ये नका बोलू. हो. हा तर हे रेडी टू ईट आहे. Okay. लहान मुलांपासून हे आपल्याला लांब ठेवायचं आहे. लांब, okay. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज उंदरांनी हे खाल्ल्यावर त्यांना अजिबात पेन होत नाही. हे एवढं सगळं 10 सेकंदात बसवायचं. एक्झॅक्टली. मग ही ऍड अंशुमन विचारे किंवा सचिन जावडेला करावी लागेल. नाही नाही, हे तुम्ही पण करू शकता. जरा अवंतर चर्चा करायच्या का? ओके. तर आमच्या या प्रॉडक्ट्सचे ना वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. Okay. म्हणजे चीज, पाणीपुरी, पावभाजी एक्सेट्रा एक्सेट्रा. उंदीर मारायच्या औषधामध्ये 3 फ्लेवर आहेत. या का? व्हरायटी नको का? अहो पण पहिलं औषध खाऊन ते मनारच आहे ना. त्याला व्हरायटी कशाला पाहिजे? अहो क्लायंट्स डिमांड. आणि तुम्हाला सांगायलाच विसरले. हा ही जिंगल ना मला मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3ही लँग्वेजेस मध्ये हवी आहे. 3 भाषा? Obviously. अहो उंदरांना एक पण नाही कळत त्याच्यातली. हो पण हे प्रोडक्ट उंदीर विकत घेणार नाहीये. हा. ह्या भाषा येणारे लोक विकत घेणार आहे. Oh, yes, मग त्यांना हे कळायला नको का? करेक्ट आहे करेक्ट आहे. सो फनी. हे शेवटचा प्रयोग आहे. हा. कसं तरी लिहिलंय बघा. हा उंदीर घर में घुस के आया, हा. त्यांनी कुरतड्या अभी हकलने का, यूज इट किल इट, पावभाजी, रमचिक भमचिक बम बम बो. कसं वाटतंय? जोशी. हा. यू आर जोशी ना. हा मग. अहो दर्जा कुठे दर्जा? अरे एवढे नियम लावल्यानंतर खाली दर्जा येत नाही. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? खाली गटारच येतं. हे बघा तुम्हाला जमणार नसेल ना तर मी शब्द प्रभू अमीर हडकरांकडून हे लिहून घेईन. त्यांच्याकडनंच लिहून घ्या. तुम्हाला जेव्हा नाही टांगटून फुक तर त्यांच्या कीबोर्ड मधनं येतं. आमच्या कीबोर्ड वरती असं उमटत नाही काही. आणि नकोय तुमची झिंगल. अरे मी अंधारामध्ये राहीन, मी वडापाव खाईन, मी सोसायटीत नाही ठेवलं तर मी प्लॅटफॉर्म वरती झोपीन. Excuse पण me, तुमच्यासाठी जोशी. झिंगल घेणार नाही. हे परमेश्वरा करुणा करा. या लेखणीची तलवार होऊ दे आणि घुसू दे आमच्या काळजात आणि उडू देत रक्ताच्या चेतन आणि संपू दे खात झिंगल लिहिण्याची. नाहीतर एक काम करा, ते उंदीर मारायचं औषध आहे ना माझ्या नरड्यात होता, इथंच देह ठेवतो आता मी. ओके. कुठला फ्लेवर हवाय? चीज का पाणीपुरी? पाणीपुरी द्या, म्हणजे चीज झालं का नाही हे ते सांगतील. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कवी महाशय, आम्हाला तुमचं इन्स्पिरेशन फार आवडलं. महेश सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? अक्षय, तुझा गेटअप मला खूप आवडला. एकदम मंगेश पाडगावकरची आठवण झाली मला. आणि तुमचा ॲक्ट चांगला होता. दोघांचाही एफर्ट फॅन्टॅस्टिक होता, नो डाऊट अबाउट. तुम्ही दोघांनी खूप उत्कृष्ट प्रयत्न केला होता. आय थिंक यू शुड कीप इट अप अँड आय एम शुअर यू विल इम्प्रूव्ह. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सो मार्क्स. वा 10 गुण मिळालेत.
हास्य खुडकचे इनामदार तुम्ही काय म्हणाल? कॅरेक्टरायझेशन खूप दोघांची चांगली होती. तू आल्या आल्या जी आच्चे करून चालत होती तर ते कॅरेक्टर छान पकडलं होतं आल्या आल्या आणि खूप छान होत आहे. आणखीन छान होईल. ऑल द बेस्ट. तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण कलेवर महारत मिळवून प्रेक्षकांना हसवण्यात तरबेज असलेल्या कलाकारांचा हा हास्य संग्राम उद्याही असाच रंगणार आहे. तवा भेटूया उद्या रातच्याला आपल्या नेहमीच्या वक्ताला आणि घेऊन येऊ की तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.